दरवाजा बसवण्यासाठी आम्ही सांगितलेलं पण आहे, यावेळेस तो बसून दे, यावेळेस तो बसून दे, यावेळेस तो बसून जाईल. तुम्हाला नेक्स्ट टाइम मला असं विचारण्याची वेळ येणारच नाही. नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या स्मारकाजवळ. पाठीमागचं स्मारक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मरणात उभा करण्यात आलं. मागील 1 वर्षापासून आम्ही या अत्यंत महत्त्वाचा देशभक्ती देशप्रेमाचा मुद्दा घेऊन आम्ही बातम्या वारंवार प्रकाशित केल्या आणि जनतेसमोर हा मुद्दा मांडला आणि प्रशासनाला सुद्धा याची जाणीव करून दिली की या स्मारकाच्या संदर्भामध्ये जो दरवाजा नसल्या कारणाने अनेक कुत्रे वगैरे चढून हा अस्वच्छतेचा प्रश्न उपस्थित होतो आणि भारतीय स्वातंत्र्याच्या ज्या लढ्यामध्ये ज्या संग्रामात ज्यांनी सहभाग घेतलं त्यांच्यासाठी आणि संपूर्ण देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनातून हा स्वाभिमानाचा स्मारक आहे आणि या स्वाभिमानाच्या स्मारकाची विटंबना होत असल्या संदर्भात आम्ही बातम्या प्रकाशित केल्या होत्या. तब्बल 1 वर्ष उलटून गेलं पण आजही हा स्मारकाला दरवाजा बसला नाही. या दृष्टिकोनातून आम्ही या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं आश्वासित केलं की येणाऱ्या काही दिवसातच या स्मारकांना जो दरवाजा आहे तो बसवण्यात येईल. आज स्वातंत्र्य दिन आहे आणि या दिनाच्या निमित्ताने आपण शहरवासियांना काय संदेश द्याल? सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतवासियांना, सर्व शहरवासियांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिनी ज्या आपण क्रांतिकारकांच्या प्राणहुतीमुळे आणि ज्यांनी देशासाठी प्राण दिले त्या सर्वांना सर्वप्रथम शतशः नमन. आणि आज जे आहे, आज आदरणीय नगराध्यक्ष मॅडम यांनी आज शुभेच्छापर भाषण देताना त्यांनी फार महत्त्वाचा महात्मा गांधीजी यांचा संदेश शहरवासियांना दिलेला आहे. आपण आता एका पारतंत्र्यातून मुक्त झालोय, पण आता आपण वेगळ्या कचऱ्याची जी काही मोठी समस्या आहे त्याच्या विळख्यात अडकलोय. त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांसोबत पुढे येण्याचं जे आव्हान केलं आहे तेच आव्हान रूपी शुभेच्छा मी पण सर्व देगलूरवासियांना देऊ इच्छिते. मॅडम, एक अत्यंत महत्त्वाचं आपण नेहमीच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने किंवा राष्ट्रीय महोत्सवाच्या निमित्तानं जे काही स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढलेले आहेत त्यांच्या सुपुत्रांना किंवा त्यांना आपण नेहमीच मानसन्मान देत आलेला आहात. परंतु या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाने उभारलेले जे स्मारक आहे तिथे अजूनही आपण पाहतो की दरवाजा नसल्यामुळे तिथे कुत्रे वगैरे जाऊन अस्वच्छता होते किंवा त्याचा अपमान होतोय. तर या दृष्टिकोनातून मागील 1 वर्षापासून अनेक माध्यमामध्ये सुद्धा बातम्या आल्यात पण त्याच्यावरती कोणतीच कारवाई झाली नाही. आपण काय करणार आहात नेमके? दरवाजा बसवण्यासाठी आम्ही सांगितलेलं पण आहे, यावेळेस तो बसून जाईल. तुम्हाला नेक्स्ट टाइम मला असं विचारण्याची वेळ येणारच नाही. एक वर्ष या छोट्याशा गोष्टी लागतात त्याबद्दल नाही होऊन जाईल. नगरपालिकेकडून आम्ही दर बुधवारी आम्ही स्वतः आमचा एक तास जो आहे तो त्याच्यासाठी आम्ही देतोय. सर्व नागरिकांना आम्ही देतो आणि आमची जी यंत्रणा आहे, सर्व घंटा गाड्या असतील, सर्व आमचे कर्मचारी ते कसे अलर्ट राहतील याच्यावर आम्ही सध्या लक्ष केंद्रित केलेलं आहे.